नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी काही 2 उपाय. तर जे तुम्ही उपाय केलेत, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जे अडकलेले पैसे असतात काही कारणास्तव आपण आपल्या मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना कोणी पाहुणे असतील त्यांना आपण उधार पैसे देतो काहीतरी कारणास्तव त्यांची अडचण असते म्हणून. पण ते परत देण्यासाठी टाळाटाळ करतात किंवा देत नाहीत. तर अशा वेळी आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते कधी-कधी. तर अशा वेळी आपल्याला त्या पैशांची खूप गरज असते. तर ते परत पैसे मिळण्यासाठी मी आज तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत. तर ते तुम्ही उपाय केले तर नक्की तुम्हाला त्यातून मार्ग निघेल व ते तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला वापस मिळतील. तर त्यातील पहिला उपाय म्हणजे असा आहे, की आपल्याकडे लाल मिरची असते माहिती आहे तुम्हाला, शिमला मिरची. तर त्यामधले जे दाणे असतात व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे, ते 11 दाणे घ्यायचे. हा उपाय तुम्ही 21 दिवस सलग जर केला, तर तुम्हाला निश्चितच फायदा होऊ शकतो. तर ते लाल बी 11 रात्री बाजूला काढून ठेवायचे. आणि तांब्याचा जो तांब्या असतो, म्हणजे आपण देवपूजेसाठी जो वापरतो तांब्याचा तांब्या, त्याच्यामध्ये तांब्या भरून पाण्यामध्ये ते बीज ठेवून द्यायचे रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या पाणी सूर्यदेवाला त्याचा अर्घ्य द्यायचा त्या पाण्याचं. जे आपण भिजवलेले दाणे असतात ते आणि प्रार्थना करायची, की माझे पैसे भेटू देत म्हणून. आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याकडे भोजपत्र असते तुम्हाला माहिती आहे, की आपण ज्याच्यावर लिहू शकतो ते. जर ते नसेल तर पांढरा कागद जो असतो, त्या पांढऱ्या कागदावर जरी तुम्ही लाल रंगाच्या शाईने ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आहेत, त्या व्यक्तीचे नाव आणि किती मुद्दल दिलेली आहे ते लिहून ती त्याची घडी घालून जर तुम्ही ती चिठ्ठी जर एखाद्या जड वस्तूखाली ठेवून द्यायची, मनातली इच्छा सांगून, की ह्या व्यक्तीकडून माझे असे-असे अडकलेले पैसे आहेत आणि ते मला लवकरात लवकर मिळू देत म्हणून. आणि हा उपाय तुम्ही सलग 40 दिवस करायचा आहे. पहिला उपाय जो आहे तो 21 दिवस, हा उपाय 40 दिवस. कुठल्याही उपायामधून तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे मार्ग मिळण्याचे मोकळे होतील व तुम्हाला ते पैसे मिळून जातील. धन्यवाद.